नमस्कार. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. भ्रष्टाचाराने माखलेल्या काँग्रेसची अवस्था देशात बिकट. पुणेकरांनी महापालिकेतही भाजपला साथ द्यावे असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचे आवाहन. पांगरमल दारूकांडात पोलीस अधीक्षकांचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे बळी गेल्याचे तृप्ती देसाई यांचा आरोप. बाभळ येथे मतदान जनजागृती फेरी आणि मतदान संकल्प शपथ कार्यक्रमांचे आयोजन. आणि शिवसेनेनं निवडणुकीत स्पष्ट भूमिका जाहीर करणे महत्त्वाचे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मत. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पुणेकरांनी देशात राज्यात जशी भाजपला साथ दिली तशी महापालिकेतही द्यावी असं आवाहन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पुण्यात आयोजित भाजप प्रचार सभेत केलंय. भ्रष्टाचाराने माखलेल्या काँग्रेसची अवस्था या देशात आता बिकट होत चालली असून लोकांनी भाजपला साथ देण्याचे निश्चित केलंय. पुणेकरांनी देशात राज्यात जशी भाजपला साथ दिली तशी आता महापालिकेतही द्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलंय. पुण्यात पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आता केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घोरपडी पेठमध्ये नायडू यांची सभा घेण्यात आली होती. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि नागरिक उपस्थित होते. या सरकारने पुण्यासह पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीमध्ये घेतला आहे. या दोन्ही शहरांचा विकास करण्यास भाजप सरकार कटिबद्ध आहे. तर दुसरीकडे काँग्रेस सरकार हे नोटाबंदीवरून भाजपला टार्गेट करत आहे. पण हा काळा पैसा या नोटाबंदीमुळे सरकारकडे आल्याने काँग्रेसवाल्यांचे पित्त खवळले असून या निवडणुकीत त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या आकाशापोटी ते नोटाबंदीवरून भाजपला नावे ठेवत आहे. मेट्रो, नदी स्वच्छता, सांडपाणी यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. जर पुणेकरांनी महापालिकेतही भाजपला बहुमत दिल्यास विकास कामांना अडथळा येणार नाही. शिवाय ही कामे पूर्ण केली जातील असंही देखील व्यंकय्या नायडू यांनी यावेळी सांगितलंय. साथ मिलकर काम करने वाले, पार्टी में रहने वाले और पार्टी के साथ काम करने वाले, नरेंद्र मोदी जी का नेतृत्व को समर्थन करने वाले और देवेंद्र जी का नेतृत्व को समर्थन करने वाले ऐसा नगर सेवक चाहिए हमको. आमदार, खासदार और नगर सेवक सब मिलके जोरदार काम करे, ऐसा व्यवस्था हमको होना चाहिए. इसलिए मित्रों, देश भर में अभी आपने देखा होगा, अभी इंडिया टुडे का सर्वे आया. ये नोट बदली के बाद में लोग कहने लगे चुनाव आने दो, वो लोग दिखाएंगे. अरे उसके बाद ही महाराष्ट्र में स्थानीय चुनाव हुआ, बीजेपी जीत गए. राज्य हमारा जन्मतः का अधिकार है, हमारा हाथ में होना चाहिए. कौन है मोदी, आके हाथ से छीन लिया हमारा हाथ से, ये तरीका है. मगर कांग्रेस पार्टी देश में कमजोर हो रहे. वो पुराना कांग्रेस, आज का कांग्रेस में बहुत परिवर्तन है. वही भी चौहान कांग्रेस, वसंत दादा पाटिल कांग्रेस, वो अलग कांग्रेस था. आज का जो कांग्रेस है ना, ये अलग है. वो कामराज कांग्रेस, नहीं तो सरदार पटेल कांग्रेस, वो तो पुराना कांग्रेस था. अभी जो कांग्रेस है ना, इनका नाम है कांग्रेस आई. जनता के लिए नहीं, सबके लिए सही है कांग्रेस आई, ये कांग्रेस. इसलिए कांग्रेस कमजोर हो रहे देश में. अभी कांग्रेस पार्टी एक स्टेट से दूसरी स्टेट में गायब हो रहे. सभी कांग्रेस नेता कांग्रेस छोड़ के बाहर जा रहे. आपका रंजित देशमुख ने इस्तीफा दिया. शुरू में ही पहले दिन से चिल्लाने लगे काला धन वापस लाओ, वापस लाओ. मैं एक दिन खड़े होकर कहा, मैं पार्लियामेंट्री अफेयर्स मंत्री था, मैंने कहा आप लोगों ने कहा रखा, बताइए जरूर वापस लाएंगे. उन्हीं के राज्य में है ना काला धन पूरा. हमारे राज्य में कोई काला धन का कोई सवाल ही नहीं है. और उसके बाद ये कहने लगे मोदी ने सूट पहना. क्या सूट नहीं पहन सकते क्या? तुम्हारा पिताजी, तुम्हारा ग्रैंडफादर वही सूट पहन सकते क्या? बाकी लोग, कोई गरीब का व्यक्ति किसी ने सूट दिए तो सूट एक दिन पहना. कितना ईर्ष्या, कितना आक्रोश, कितना जलसी है इन लोगों का मन में. देख लीजिए, कोई गरीब व्यक्ति सूट पहना कोई भयंकर पाप है क्या? केवल सूट पहनना आपका परिवार का है क्या? राज करना केवल आपका परिवार का है क्या? इतना दिन जनता ने आपको मौका दिया, अपने जनता को धोखा दिया है. धोखाबाजी वाले आगे मोदी जी का आलोचना.
और एक दिन आके कहने लगे मोदी अंबानी अदानी हाय हाय, अदानी अंबानी मोदी हाय हाय। मैं खड़े होकर कहा, अरे अदानी अंबानी आपका मेहरबानी है, ऐसा काम है। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पारगाव जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन टावरे यांचा प्रचार जवळे भराडी येथे पार पडलाय। या गटामधून टावरे यांना चांगला प्रतिसाद मिळालाय। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून प्रचाराकरता उमेदवार रात्रंदिवस एक करत आहेत। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन टावरे हे जवळे आणि भराडी या गावांमध्ये गेले असता स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या। मागच्या पंचवार्षिकला सदस्यांनी केलेले भ्रमनिराश आणि विकासाच्या नावाखाली मारलेल्या जनतेला भूलतापा सांगताना लोक मेटाकुटीला आले होते। मात्र जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सचिन टावरे यांनी नागरिकांना धीर देत आता बदल घडणार अशी ग्वाही दिली आहे। नमस्ते, मी सचिन बबनराव टावरे, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक माझ्या पहिल्यांदा या ठिकाणी लढवतो। या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना मी आज लोंढेमाळा, गोरडेमाळा, गाडवेमाळा आणि कासारमाळा, जवळे, दातखिळेमाळा या ठिकाणी प्रवास दौरा करत असताना नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळतोय, याचा मला मनापासून आनंद या ठिकाणी होतोय। आपले C24 तास चॅनलच्या माध्यमातून आपण माझी संकल्पना या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे, त्याबद्दल आपल्या चॅनलचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वतीने स्वागत करू इच्छितो मी। या ठिकाणी ज्या काही गंभीर समस्या आहेत, युवतींच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या, लाईटच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, या समस्या जर आतापर्यंत या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य होऊन गेले, हे काम करत असताना जरी इतक्या समस्या जर समजा लोकांच्या मनात असतील किंवा ते बोलत असतील, तरी या ठिकाणी जे पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीत, असे या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मतदारांच्या मनातून आलेल्या प्रश्नातून वाटते, असं मला या ठिकाणी वाटतं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेत गेल्यानंतर मतदारांच्या प्रेमापोटी जी काही संधी मिळेल, त्या संधीचं सोनं मी माझ्या मतदारांसाठी, माझ्या शेतकरी वर्गासाठी, माझ्या युवतींसाठी, माता भगिनींसाठी आणि ज्येष्ठांसाठी मी करणार आहे। मला माझ्या स्वतःसाठी कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यात करायची इच्छा नाही आहे, परंतु जे मतदारांचं जे काही प्रेम मला मिळेल, त्या प्रेमासाठी मी आयुष्यभर या ठिकाणी समाजसेवेचा व्रत घेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आणि त्यासाठी मी तुमच्या या ठिकाणी मत मागायला तुमच्या या गावोगावी फिरत आहे। माझ्या मित्रांना ही विनंती आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असून ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे या हेतूने पाबळ पोलीस प्रशासनाकडून बैठक घेण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 21 तारखेला निवडणुका होत असून ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे या हेतूने पोलीस प्रशासनाकडून पाबळ येथील पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड श्री राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती। यावेळी निवडणूक प्रचाराच्या काळात सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी पोलीस विभागाने खास पथके निर्माण केली आहेत, अशी माहिती राजेंद्र मोरे यांनी दिली। तर दहशतीच्या जोरावर कुणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय करणार नाही। भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांबरोबरच प्रतिष्ठेची झूल पांघरून गडबड करणाऱ्या मंडळींवरही पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे, याची नोंद घ्या। आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस कॉन्स्टेबल अनिल जगताप यांनी केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांनी कायद्याने दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे। तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांनी प्रचार करताना जात धर्माचा उल्लेख करून मते मागू नयेत, मतदारांना आमिष दाखवू नयेत, निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांनी केले। यावेळी पाबळगावच्या विद्यमान सरपंच सौ मनीषा बगाट, सदस्य शकुंतला कोल्हे, मनीषा साकोरी, पोलीस पाटील सविता रत्नपारखी, माजी तंटामुक्त अध्यक्ष कुमार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय चौधरी,
काळूराम बगाटे, पोपट चौधरी, रोहिदास चौधरी, पाटील सर, सदाशिव बगाटे, मारुती पिंगळे, माजी सरपंच रंगनाथ चौधरी, माजी उपसरपंच बापू गायकवाड, नजीर इनामदार, लक्ष्मण कोल्हे, संतोष डहाळे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अनिल जगताप, हवालदार संजय डोवरे, कॉन्स्टेबल देवादास दगडे हजर होते. तर यावेळी पोलीस पाटील सविता रत्नपारखी यांनी कायदे आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, उमेदवार, मतदार, तरुण वर्ग यांना आवाहन केले. शिरूर तालुक्यामध्ये 21 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये पोलीस अधिकारी त्या विभागातले भेटी देतात. जिथं संवेदनशील गावं आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वतः पण जाऊन भेटी देतो. त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आणि ज्या लोकांनी यापूर्वी अशा स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये भांडणतंटे केलेले आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत. काही लोकांवरती हद्दपारीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत, काहींचे मंजूर होऊन आलेले आहेत, काहींचे मंजूर होणे बाकी आहेत. किमान निवडणुकीच्या कालावधीमध्ये ह्या लोकांना आम्ही हद्दपार करणार आहोत. त्याच पद्धतीनं गावागावामध्ये ज्या कुठं ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं कुठं दारू वाटप कर किंवा काही त्यांना प्रलोभन दे अशा स्वरूपाच्या काही बाबी असतील तर त्या ताबडतोब पोलिसांना कळवाव्यात. तसेच शक्य असल्यास त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून त्याच्या क्लिप्स घ्याव्यात आणि त्या पोलीस स्टेशनला आणि आरोना ह्या दोघांनाही कळवावं असं आम्ही गावकऱ्यांना निवेदन करत आहोत. त्याच पद्धतीनं मतदानाच्या दिवशी देखील पोलीस कर्मचारी त्या बूथवर उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी जे कोणी असतील त्यांच्याशी व्यवस्थितरित्या समन्वय ठेवावा आणि कसल्याही प्रकारचा गैरकारभार तिथं होऊ देऊ नये आणि करू नये अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासन हे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी अतिशय सज्ज झालेला आहे. परिपूर्ण पोलीस बंदोबस्त वाटप करण्यात येईल, लावण्यात येईल आणि कोणी गैरकृत्य केले असल्यास कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यावर परिपूर्ण ती कारवाई करण्यात येईल. पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचे येत्या 21 तारखेला निवडणूक असून या निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पाबळ चौकी येथे स्वतः मी PSI थोरबोले व आमचा पाबळ चौकीचा स्टाफ येथे इलेक्शनच्या बंदोबस्तासाठी आलेला असून हा अगदी इलेक्शनसाठी पूर्णपणे गंभीर झालेला आहे. तसेच येत्या इलेक्शनमध्ये पाबळ गटामध्ये व गणामध्ये कोणीही मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पैशाची देवाणघेवाण किंवा इतर कुठल्याही मार्गाने प्रलोभन दाखवत असेल तर त्यांना थेट आमच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही ग्रामस्थांना वेळोवेळी मीटिंग घेऊन कळवलेलं आहे. तसेच या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाबळ हद्दीतील येणाऱ्या पूर्ण जे कोण उपद्रवी मंडळी असतील, ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे असतील किंवा जे इलेक्शनमध्ये त्रास देतील अशांची आम्ही एक यादी तयार केली असून त्याचे प्रस्ताव आमच्या संबंधित आपले SDM साहेबांकडे पाठवून त्यांचे तडीपार हद्दपारीचे प्रस्ताव तयार झालेले आहेत. त्यांना आम्ही आता तडीपार करणार आहोत. तसेच येत्या इलेक्शनमध्ये जर कुठला कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, कुठलेही उमेदवार किंवा उमेदवारांचे हस्तगत किंवा इतर कोण असतील त्यांच्यामार्फत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी व ग्रामस्थांनी इतर सर्वांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करून कुठलेही गालबोट न लागता इलेक्शन व्यवस्थित पार पाडावे असं पोलीस प्रशासनातर्फे मी आवाहन करतो. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार असलेले आणि 2 जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव असणारे अनिल बाबा राक्षे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली आणि राष्ट्रवादीच्या प्रचारातही कुठे सक्रिय झाल्याचे दिसले नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि अपक्ष अर्ज दाखल केलेले अनिल बाबा राक्षे यांची माघार शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र सध्या आहे. राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार असलेले आणि 2 जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव तसेच तरुणांमध्ये मोठा संपर्क असणारे अनिल बाबा राक्षे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली खरी, परंतु ते राष्ट्रवादीच्या प्रचारात कुठेही सक्रिय झाल्याचे दिसले नाही. तसेच अजितदादा पवार यांच्या सभांना देखील ते गैरहजर होते. परिणामी त्यांची ही माघार शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्या पथ्यावर पडणार असे सध्याचे चित्र आहे. याबाबत शिरोली येथील नागरिकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी.
ज्यावेळेस लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो त्यावेळेस लोकांना ज्यावेळेस विचारतो किंवा तुमच्या भागामध्ये मतदान कोणाला होईल कसं होईल, त्यावेळेस लोकांचं असं एक म्हणणं येतं की आम्ही बाबा राक्षांबरोबर होतो, परंतु पक्षाने बाबा राक्षांची उमेदवारी नाकारल्यामुळं आणि बाबा राक्षे यांनी माघार घेतल्यामुळं आम्ही बाबाजी काळे यांचं काम करणार असं बहुतेक ठिकाणी आम्हाला जाणवतं आहे. त्याच्यामुळं ती लोकं जी सगळी आहेत ती गेले 10 वर्ष बाबा राक्षेंनी जी कामं केली त्या कामाच्या जोरावरती ती सर्व मंडळी बाबाजी काळेंबरोबर आहेत. त्याच्यामुळं बाबाजी काळेंना जवळजवळ 5 ते 6 हजार मतं बाबा राक्षेंची ही मिळणार आहेत. त्याच्यामुळे जवळजवळ विजय हा निश्चित झाल्यासारखं वातावरण सगळीकडे आहे. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. पुण्यातील कात्रज येथे SP क्लासेस आणि प्रथमेश क्लासेसचा निरोप समारंभाचा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमिशनर ऑफ सेल टॅक्स प्रदीप रणपिसे आणि सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हे होते. कात्रज येथील SP क्लासेस आणि प्रथमेश क्लासेसचा निरोप तसेच शुभेच्छा समारंभाचा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक घाटे हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप रणपिसे, डेप्युटी कमिशनर ऑफ सेल टॅक्स तसेच प्रतीक्षा जाधव ही सिने अभिनेत्री, मुख्याध्यापक अरुण डमाळ आणि स्वप्नील मासाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन SP क्लासेसचे संचालक अशोक शेंडगे आणि प्रथमेश क्लासेसचे संचालक विकास घाटे यांनी केले. या कार्यक्रमात विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर नाटिका सादर करण्यात आली. अशोक शेंडगे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचं कार्यक्रमावेळी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर SP क्लासेसमधून एकूण 75 विद्यार्थी आणि प्रथमेश क्लासेसमधून 400 विद्यार्थी समारंभासाठी उपस्थित होते. SP क्लासेसचे गुणवंत विद्यार्थी म्हणून सार्थक झरकर आणि रुणाली जाधव तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून अजय कोळपे आणि सपना शिंदे तर आदर्श शिक्षक म्हणून अशोक सावंत यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी MPSC मध्ये कशा प्रकारे उतरावे तसेच आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे स्पर्धेत जर टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप रणपिसे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरकड यांनी केले आणि आभार विकास घाटे यांनी मानले. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पांगरमलच्या दारूकांडातील बळींच्या कुटुंबियांना शिवसेनेनं दत्तक घेण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थानं बळी गेल्याचा आरोप देसाई यांनी केलाय. मतदारांना दारू पाजून निवडणूक जिंकणे ही राजकीय हत्याच आहे. पोलिसांना हफ्ते देऊन अवैध धंदे सुरू आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हाच पारदर्शक कारभार आहे का? अवैध धंदे बंद होत नसतील तर गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. पांगरमलच्या दारूकांडातील बळींच्या कुटुंबियांच्या सांत्वनानंतर त्या बोलत होत्या. यावेळी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पोलिसांवर टीकाशस्त्र सोडलं. दारूकांडाकडे सर्वपक्षीय नेत्यांनी दुर्लक्ष केलं असून संवेदनाहीन आहेत. पोलिसांना हफ्ते मिळत असल्यानं पोलीस अधीक्षकांचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थानं बळी गेल्याचा आरोप देसाई यांनी केलाय. तर शिवसेनेनं सर्व मृतांच्या कुटुंबियांना दत्तक घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादानं सुरू असून मुख्यमंत्री पारदर्शक कारभार करत असल्याचं सांगतात. मात्र गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, नाहीतर गृहमंत्रीपद सोडावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. राजकीय फायद्यासाठी अवैध धंद्यातून हत्या होणार असतील तर अच्छे दिन कोणासाठी आलेत, असा सवालही देसाई यांनी केलाय. निवडणुका तरुणांना दारू पिण्याचं प्रशिक्षण केंद्र बनलंय. हे बंद करून निवडणूक आयोगानं निवडणुकीपूर्वी दारू बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर मार्च महिन्यात दारूमुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सुरुवात नगरमधून करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
आणि पांगरमलला ही जी घटना झाली ही खऱ्या अर्थानं हे इतकं गंभीर प्रकरण आहे. यामध्ये कुठलाही राजकीय कार्यकर्ता, राजकीय नेते असतील, मुख्यमंत्री असतील, अगदी शिवसेनेच्या उमेदवारामुळं घडलेलं आहे. त्यामुळं उद्धव साहेब असतील म्हणजे कुणीच लक्ष दिलं नाही. आज गोरगरिबांचे जीव जात आहेत, तेही राजकारणामुळं जात आहेत. खऱ्या अर्थानं अशा कुटुंबांच्या मागे यांनी उभं राहणं गरजेचं होतं. आज नगर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षनेते स्वतः आहेत, त्यांनी सुद्धा अजून सुद्धा इथं भेट दिली नाही किंवा काहीच चर्चा केली नाही. हे अत्यंत म्हणजे आपण जे म्हणतो की संवेदनाहीन जे राजकारणी आहेत ते खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये बघायला मिळाले. आणि आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दारूचे बॉक्स सापडतात, शेजारी पोलीस स्टेशन आहे. आज राज्यामध्ये आपण बघितलं तर अनेक ठिकाणी जे अवैध धंदे आहेत ते पोलिसांच्या आशीर्वादामुळे चालू आहेत. आता इथला सुद्धा जो धंदा होता पोलिसांना 100% हप्ते मिळालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की SP-च्या हलगर्जीपणामुळं, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळेच हे जे आहेत ते बळी गेलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राजकीय हत्याच म्हणायला काही हरकत नाही. आणि या कुटुंबांच्या मागे आता आर्थिक जी मदत आहे, आर्थिक मदतीच्या स्वरूपात शिवसेनेच्या उमेदवारामुळे हे घडलं. त्यामुळं शिवसेना पक्षाने ही सगळी जी काही कुटुंब जे आज 7 मृत्यू झालेत, अनेक 3-4 जण अजून अत्यवस्थ आहेत, या सगळ्या कुटुंबांना जे आहे ते दत्तक घ्यावं आणि सरकारने तातडीनं जी आहे जास्तीत जास्त आर्थिक मदत या कुटुंबांना द्यावी ही आमची मागणी आहे. आणि बनावट दारूचे धंदे चालतात कसे? आज गुटखाबंदी झाली, अनेक अवैध धंदे जे आहेत ते पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात. आणि मग मुख्यमंत्री सगळीकडे सांगतात की आम्ही पारदर्शक कारभार करणार. हाच गृहमंत्र्यांचा पारदर्शी कारभार का आहे का हे आता बघायची वेळ. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. पाबळ येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामधील 3ऱ्या फेरीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. दिलीप वळसे पाटील आणि अजितदादा पवार यांच्या सभांमुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि विभागामध्ये नवा चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येतंय. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. याच काळात विविध आश्वासनांची खैरात देऊन आमिष दाखवून मते मागायला अनेक लोक येतील, तसेच अनेक भूलथापा मारतील. अशा भूलथापांना बळी न पडता मतदारांनी जागरूकतेने मतदान करावे. राज्यात सत्तेवर येताना अनेक घोषणांचा सत्ताधारी नेत्यांनी पाऊस पाडला होता, परंतु सत्तेवर आल्यावर कोणत्याही विकास कामांची अंमलबजावणी होताना दिसून आली नाही. देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र नुसतीच आश्वासने देऊन गाजर दाखवून चेष्टा केली असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. ते केंदूर येथील जाहीर सभेत बोलत होते. की इकडचा विमानतळ त्याचं पुढचं काही भाग त्या पाबळमध्ये येत होता आणि त्याचा फायदा केंदूरला झाला असता. जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी झालं असतं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किती रोजगार निर्माण झाला असता. निव्वळ तिथल्या तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलं ना 3ऱ्यांदा, त्या खासदारांनी ते विमानतळ होऊन दिलं नाही. आणि आता म्हणतात मी कधी विरोध करत होतो. अरे तुम्ही विरोध केला म्हणून तर ते तिकडे गेलं. उगीच कोणी उचलून तिकडे नेतं काय? आता त्या तिकडच्या तालुक्याचा फायदा होईल. काय 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 बैलगाड्यात तिथं कसं चालू करेल? त्याच्यात धमक लागते, त्याच्यात लात मारेल, तिथं पाडी काढण्याची धमक नेतृत्वात असावी लागते. हे काही नाही. यांना तुमची मतं मिळतात, ते आपलं शिवाजी महाराजांचं नाव घेतात. तुम्हाला वाटतं अरे हीच शिवाजी महाराजांची फार भक्त आहे, असलं काहीतरी घडतंय. शिवाजी महाराजांच्या पुढे आजही आपण सगळे नतमस्तक होतो. त्यांचा पुतळा पाहिल्यानंतर, त्यांचा फोटो पाहिल्यानंतर, त्यांची मूर्ती पाहिल्यानंतर. सेनेच्या सभेमध्ये कोरेगाव केंदूर रस्त्याचं आश्वासन दिलं, बैलगाडा शर्यत सुरू करू असंही सांगितलं. झाली का सुरू? आता म्हणतात निवडणूक झाल्यावर. काही झालं पुढं पुढं सारखं गाजरच दाखवत आहे. पुढं पुढं तुम्हाला वाटतं आता गाजर मिळेल आलं परत वर उचलतोय. झालं गेलं गाजर बरंच गेलं. आम्ही गाजर नाही दाखवत, आम्ही वस्तुस्थिती सांगतोय. बाबांनो, मी त्या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. त्याच्यामध्ये काही जण म्हणतात मी कडक आहे, कडक बिडक नाही. जनतेची कामं करण्याच्या करता कधीतरी मी कडकपणा दाखवत असतो. कुणावर अन्याय झाला तर मी कधीतरी कडकपणा दाखवत असतो. शेवटी लोकांनी त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे.
जर आम्ही मिळमिळीत गुळगुळीत जर राहिलो तर काय मग आमच्या डोक्यावर काहीतरी वाटायला सुरुवात करते. हाय ती पण केस जायची आमची. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामधील तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे सविता बगाटे, सविता पराड आणि सुभाष उमाप यांना आम जनतेतून तुफानी प्रतिसाद मिळत असून उमेदवारांना सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. सामान्य जनतेशी नेहमी ठेवलेला संपर्क, सुखदुःखाचा तसेच अडीअडचणींच्या वेळेस सामान्यांच्या हाकेला आणि मदतीला धावून जाण्याच्या चांगल्या गुणामुळे राष्ट्रवादीचे तीनही उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे, असे मत राष्ट्रवादीतील निष्ठावंत समर्थक एकनाथ खैरे यांनी व्यक्त केलंय. मी एकनाथ खैरे, खैरेनगरचा माजी सरपंच, पाबळ पंचायत समिती आणि पाबळ केंदूर गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 3 उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिलेले आहेत. मुळात तर खरं तर 2-2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने लोकांना फसून आणि गोलमाल करून आजचे दिनचं आमिष दाखवून या ठिकाणी देशामध्ये सत्तेवर आले. परंतु 2-2.5 वर्षामध्ये आम्ही सगळे शेतकरी म्हणून ग्रामीण भागामध्ये इतकी वाट लावली गेली की आमच्या कुठल्याही शेतीमालाला या ठिकाणी बाजार मिळत नाही आणि नोटाबंदीमुळं या आमच्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अत्यंत कोलमडीत आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जो आमचा बारामती लोकसभा मतदारसंघातील आम्ही जे गावं आहेत त्यांचा अनुभव आम्ही कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेला आहे. खरं तर शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील लोकांचा पक्ष म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे माहिती आहे की जी चूक आमच्याकडून याच्या आधी झालेली आहे ती चूक आता दुरुस्त करण्याची संधी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी आलेली आहे. दिलेले हे जे सगळे उमेदवार आहेत हे त्या गावातील एक माजी सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. निश्चितपणे गावाच्या गरजा, गावाचे प्रश्न आणि शेती क्षेत्रामध्ये लोक काम करत असल्यामुळे त्यांचा निश्चितच फायदा या भागातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भावना गेली सातत्याने मी 8-10 दिवस या प्रचारामध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार निश्चितपणे प्रचंड मताने विजय होतील यात कुठलीही शंका राहिलेली नाही. त्याच पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये यांच्याचबरोबर राज्यातील सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान करून जी चूक झालेली आहे ती दुरुस्त करण्याची संधी या निमित्ताने निश्चितपणे आलेली आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. पुणे जिल्हा म्हणजे पवारसाहेबांचा जिल्हा आणि अशा या पवारसाहेबांच्या पाठीमागे राहण्याची संधी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या तरुण युवकांना आणि शेतकऱ्यांना या निमित्ताने उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे साहेबांनी जे आम्हाला उमेदवार या ठिकाणी दिलेत त्यांचं काम निश्चितपणे या भागातील जनता करणारच आहे आणि विरोधी पक्षाला धूळ चाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही अशी या ठिकाणी मला खात्री वाटते. धन्यवाद. तर या गटातील बहुतांशी गावात तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह समाजाच्या सर्व जाती धर्मातील नागरिक यांच्या प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या विभागात केलेल्या विकास कामांमुळेच पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांवरील नागरिक आणि तरुण वर्गानेही या परिवर्तनाच्या लढाईत स्वतःला झोकून दिले आहे. तर राष्ट्रवादीच्या या गटात केलेला प्रचार लक्षवेधी ठरत असतानाच दिलीप वळसे पाटील आणि अजितदादा पवार यांच्या सभांमुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि विभागामध्ये नवा चैतन्य निर्माण झाला आहे. तर प्रत्येकजण निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी जर लक्ष घातले नाही तर गडबड होईल, ही वाक्ये तोंडावर फेकून वाऱ्याच्या वेगाला लाजवील अशा पद्धतीने गडीत धूम ठोकून दिसेनासा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर या निमित्ताने पाठीमागील पाहुण्या रावळ्यांना माहेरकडील सासरकडील लोकांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार चालू करत असून योग्य काय अयोग्य काय हे समजून सांगितले जात आहे. या अनुषंगाने तरुण कार्यकर्त्यांमध्ये 2 सभांमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मी कैलास मारुती डफळ, दामरी सोसायटीचा विद्यमान चेअरमन. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती 2017 या प्रचार सभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सविताताई बगाटे, त्याचप्रमाणे पाबळगानातील पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पैलवान सुभाष उमाप, त्याचप्रमाणे केंदूर गटातील पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार केंदरगावचे माजी सरपंच सविताताई पराड या तीनही उमेदवारांच्या या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आज दिवसभरामध्ये या ठिकाणी धामारी गावामध्ये सर्वांचे या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार सविताताई बगाटे असतील, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सुभाष उमाप असतील, या ठिकाणी या मतदारांना गाठीभेटी घेत असताना मतदारांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या 39 गावामध्ये पक्षाच्या माध्यमातून साहेबांनी जवळपास आमच्या धामारी गावामध्ये जवळपास या 7 वर्षामध्ये 3.5 कोटीची विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत. निश्चितपणे आम्हाला याचा अभिमान आहे. सर्व आम्ही गावातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी संपूर्णपणे या ठिकाणी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत. आम्हाला निश्चित खात्री आहे आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, यात काही शंका नाही. या ठिकाणी आज या ठिकाणी धामारी गावामध्ये प्रचार करत असताना सर्वांनी या ठिकाणी उत्कृष्ट असा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि अजूनही 3-4 दिवसामध्ये अजून 4-5 दिवस प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू राहणार आहे. पुढील काळामध्ये सुद्धा या गटातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड असं बहुमताने विजय करण्यासाठी पराकाष्ठा करणार आहेत. धन्यवाद. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. वाडा कडूस गटातील लढती आणखी चुरशीच्या होऊ लागल्या आहेत. संजय घनवट आणि अतुल देशमुख यांच्या भांडणाचा फायदा घेत कांचन ढमाले यांना निवडून द्या असं आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलंय. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वाडा कडूस गटातील लढती आणखी चुरशीच्या होऊ लागल्या आहेत. या गटात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संजय धनवट यांचे मित्र आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. कडूस येथे राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी झालेल्या कोपरा सभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत संजय घनवट आणि अतुल देशमुख यांच्या भांडणाचा फायदा घेत कांचनताई धमाले यांना निवडून आणणारच असे प्रतिपादन केले. रागावून तिकडे गेल्या पलीकडच्या मतदारसंघात नाही फडवायचे तेथे त्या मतदारसंघात स्वतःचं मतदार नाही. बायकोला इथं उभं केलं करण्यामागचा उद्देश तुम्हाला सांगतो की अतुल देशमुख आणि संजय घनवट हे सख्खे मित्र, सगळ्या गोष्टी दोघांनी एकत्र केल्या. कुठे माती शिकली माहीत नाही, पण हे एकमेकाचा बदला घेण्यासाठी एकमेकाच्या विरोधामध्ये उभे आहेत. आता यांच्या भांडणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. हा म्हणतो त्याची भावजाई पाडल्याशिवाय राहणार नाही, तो म्हणतो याची बायको पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमची गंमत चालू द्या. आम्ही कांचनताईला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि कडूसकरांनी एकदा ठरवलं की ब्रह्मदेव जरी आला तर बदलत नाही. आता निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महारणसंग्राम सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे जनतेनं आता विकासाला मत द्यायचं की भूलथापा मारणाऱ्यांना, असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वाघोली येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा पार पडली आहे. त्यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना धनंजय मुंडे काय म्हणाले ते आपण पाहूयात. शेवटी ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. आज आपण मोदीला बदलू शकत नसू, आज आपण देवेंद्रला बदलू शकत नसू, पण नक्कीच त्यांची धोरणं व्यवस्थित करण्यासाठी आज जनता आपल्या विरोधात केली आहे ते दाखवण्यासाठी ही 21 तारखेची. आता या देशात एवढी महागाई वाढली आहे, केंद्रातलं मोदीचं सरकार ही महागाई थांबवू शकलं? 1.5 वर्षापासून या देशामध्ये महागाई आहे. 1.5 वर्षापासून चौकात महागाईची चर्चा व्हायला लागली आहे. पण त्यावेळेस महागाईच्या बाबतीत जशा पद्धतीचे आंदोलन सामान्य लोकांनी उठून केले तशी आंदोलन आज करत नाही. बात करते करते मोदी ने 400 का सिलेंडर 700 कम किया. हमारे माँ बहनों को पता भी नहीं चला. तरी आणखी लोक म्हणते काय मोदीचं सरकार आहे, काय मोदीचं सरकार. एवढे हुशार, एखादा विषय आपल्या अंगावर यायला लागला की त्याला बगल कशी द्यायची ते भारतीय जनता पार्टीला जेवढं कळतं तेवढं या जगात दुसऱ्या कुठल्याही पक्षाला जगात म्हणतो. माझा पूर्वीचा अनुभव आहे म्हणून मी सांगतो, एवढ्या जगात दुसऱ्या कुठल्या पक्षाला ते मुख्यमंत्री शेतकरी दिसते जरा सांगा. मागून पुढून घालून कुठून तरी अँगलने शेतकरी दिसत. पण अशा पद्धतीने रेटून बोलला की शेतकऱ्याला सुद्धा 10दा विचार करणार. शेतकरी आपण आहे तर खरंच शिव आहे. तसा शेतकरी नाही. उद्या जर गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो.
गायीची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो. अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येईल. सुद्धा एकदा एक दुभती गाय घेऊन मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानावर जाणार. मुख्यमंत्री म्हणतील, धनंजय हे काय आहे? ही गाय आहे. धुईची धुवून आणली आहे. तुम्ही सभागृहात सांगितलं होतं की शेतकरी आहात, तुम्हाला धार काढता येते, एवढी गायीची धार काढा आणि तुम्ही शेतकरी आहात हे सिद्ध करा. ते म्हणते, धनंजय मला बसता येत नाही. अडचण नाही, आम्ही टेबलावर काय बसू, उभा काय काढून दाखवा, पण एकदा शेतकरी आहात हे दाखवा. एक भगिनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला सदस्य झाल्यानंतर आणि याच भागातील वाघोली गावच्या वसुंधराताई उबाळे या पंचायत समितीच्या सभापती झाल्यानंतर या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एका जिल्हा परिषद सदस्य 54 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त निधी आणू शकतो याच्या इतका आनंद तुम्हाला आम्हाला आमचा एक सदस्याने 54 कोटी रुपयाचा निधी फक्त त्यांच्या गटात आणलाय सर्वांगीण विकास करण्यासाठी. की माणसं विकासाकडे बघायलाच तयार नाही. सर्व राजकारण आणि समाजकारण आपण कशासाठी करायचं हे आपण एकदा निश्चित ठरवलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त विकासाचं राजकारण करतो, इतर कुठलंही राजकारण करत नाही. म्हणून आपण महाराष्ट्रात या ठिकाणी अतिशय चांगल्या परिस्थितीत आहोत. काँग्रेस जर या कुठल्याही गावाचं घ्या, त्या गावामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही पाहायला जाल तर ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मदत झालेली आहे. आयुष्यभर राजकारण असलं, तात्पुरतं राजकारण कोणाच्या हिताचं नाही. म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींनी शाश्वत विकासाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आणि शाश्वत विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो. त्यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे. ही भूमिका तुम्हाला मला या पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे. मला एक समाधानी माझ्या मित्राला सगळ्या महाराष्ट्रात माल निवडली याचा आनंद आहे. जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समिती ह्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार समजा मी आणि संदेश या दोघांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आणि त्यासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, दादा असतील, ताई असतील किंवा भाऊ असतील, हे सर्वांचे विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि तो करायचा आहे. आणि तो करून सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त कसा आपण तो विचार करून आपण आपला प्रचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. वरिष्ठ मंडळी आमच्या बरोबर आहे आणि सर्व कार्यकर्ते सुद्धा बरोबर आहेत. कारण आपले विचार हे सर्वसामान्यांना बळकट देणारे आहेत. तर आमचे सर्व कार्यकर्ते असतील, वरिष्ठ असतील, माता महिला भगिनी असतील, त्या सर्व आमच्या बरोबर आहेत. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्याला ठामपणे सांगतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येणार हे निवडणूक आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर आपल्या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर ह्या भागाला जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराला पाहिजे किंवा तो आपल्या विचाराला पाहिजे, विकासाच्या विचाराला पाहिजे. आणि विकासाच्या विचाराला मत द्यायचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत द्यायचं, म्हणजे शांताराम भोगटकेला मत द्यायचं, म्हणजे संदेश आवाला द्यायचं किंवा सुधीर पाटलांना द्यायचं. जिल्हा परिषद गटामध्ये 50 ते 54 कोटीची कामं आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. त्यामध्ये बंद गटाचे असेल, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी पुरवठ्याचे असेल किंवा नळ पुरवठा असेल, या सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा सदस्य या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आपण सर्व करावं. सर्वसामान्य जनता आमच्या कार्यकर्त्यांची फळी त्या गटामध्ये सुद्धा मोठी आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. निवडणूक जिंकणारच आहोत, परंतु ती मताधिक्याने जिंकायची ही मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. प्रचाराचे आता अवघे 2 दिवस उरले असतानाच नेत्यांच्या सभांनी संपूर्ण वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. अमोल उदामले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात घेऊयात पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी.
पाबळ-केंदूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती फेरी आणि मतदान संकल्प शपथ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान घडवून आणण्याचा संकल्प निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणांनी केलाय. पाबळ-केंदूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती फेरी आणि मतदान संकल्प शपथ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती पाबळ गावचे ग्रामविकास अधिकारी बी गोरे यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने पाबळ येथील जिल्हा प्राथमिक शाळा 1 आणि 2 पाबळच्या विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांचे भाऊ, बहीण, पालक, शेजारी, नातेवाईक यांना मतदानाचे महत्त्व समजावून मतदान करण्यास प्रवृत्त करून जनजागृती करण्याचे आवाहन या प्रभात फेरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आठवडे बाजारातून आणि गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी लहान विद्यार्थ्यांनी मतदान महत्त्व एक पथनाट्याद्वारे माहिती दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मतदान संकल्प घेऊन सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान घडवून आणण्याचा संकल्प निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणांनी केला आहे. या दृष्टीने त्यांचे कामकाज सुरू असून पाबळ येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर वनश्री लाभशेटवार, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार माननीय राजेंद्र पोळ हे काम पाहत असून त्यांनी कायदे सुव्यवस्था पालन करावे असे आवाहन केले आहे. तर त्यांना सहकार्य करण्यासाठी पाबळ आणि केंदूर गणामध्ये भरारी पथकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत या निवडणुकीदरम्यान या सर्व निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवून आहे. तर या पथनाट्यासाठी प्राथमिक शाळा नंबर 1 आणि 2 मधील शिक्षक कैलास पडवळ, संतोष जाधव, सौ सुवर्णा हरपुडे, दीपाली पडवळ, सविता डफळ, संगीता मुंजावडे, त्याप्रमाणे या दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक सत्यवान जाधव आणि कांता साकोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पाबळ ग्रामस्थ मतदार हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक बी गोरे यांनी केले. मी राजेंद्र पोळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 शिरूर तथा तहसीलदार शिरूर. राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगांनी मतदान जागृती हा कार्यक्रम राबवला असून येत्या 21 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदानाचा दिवस आहे. या दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं या उद्देशानं निवडणूक आयोग हा मतदान जागृतीचा कार्यक्रम राबवत आहे. हा कार्यक्रम राज्यभर सर्वत्र राबवला जात असून मतदानाची टक्केवारी वाढवणं हा त्यामागचा एक उद्देश आहे. फक्त मतदानाची टक्केवारी न वाढवता एक निर्भयपणे आणि चांगल्या पद्धतीनं मतदान व्हावं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला न बळी पडता आपला हक्क मतदारांनी बजावावा. त्या दिवशी कुणी सुट्टी न घेता किंवा कुठं फिरायला न जाता किंवा हे कार्यक्रम न करता आपलं एक लोकशाहीचं एक कर्तव्य आहे. एक कर्तव्य म्हणून आणि आपले एक चांगलं लोकशाही सक्षमी करण्यासाठी हा आपला कर्तव्य बजवायला सगळ्यांनी बजावणं आवश्यक आहे. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम ठेवला आहे. तर मी सर्व नागरिकांना, मतदारांना आवाहन करतो की आपण दिनांक 21 फेब्रुवारी रोजी निर्भयपणे कुठल्याही प्रलोभनाला न बळी पडता आपण मतदान करावं, आपला मतदानाचा हक्क बजावावा हे विनंती. थोडंसं मध्ये हे झालं. संजय ज्ञानेश्वर कुंभार, भरारी पथक प्रमुख, केंदूरगाव. सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की निवडणूक आयोगाने मतदार निरपेक्ष कोणत्या प्रलोभन न होता चांगल्या प्रकारे पार पाडावं म्हणून भरारी पथकाची खास नेमणूक केलेली आहे. भरारी पथकाचं हेच काम आहे की कुठेही प्रलोभन दाखवत असेल कोणी, पैशाची वाटप असेल, मद्य वाटप असेल, तर त्यावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच नेमणूक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की असा कुठलाही प्रकार आढळल्यास तातडीने आम्हाला कळवावे. त्यावर निश्चित कडक कारवाई केली आहे. आम्ही 24 तास करत आहोत. यासाठी आमचं हे पथक 24 तास कार्यरत आहे. आमच्या पथकाचा फोन नंबर आहे 96 37 160 805. या नंबरवरती नागरिकांना कुठल्या प्रकारचा प्रकार आढळल्यास त्वरित कळवावे. त्यावरती निश्चित कारवाई केली आहे. मी महादेव रामकृष्ण सरवदे, भरारी पथक प्रमुख पाबळ म्हणून बोलतोय. लोकांना आव्हान आहे की कोणीही
पैशाचं किंवा मद्याचं प्रलोभन न घेता मतदान करावे असं कोणाच्या निदर्शनास आलंच तर त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा. माझा नंबर आहे 8087747571. असं कुठेही आढळून आलं तर डायरेक्ट मला व्हॉट्सअपवर क्लिप पाठवा किंवा संपर्क साधा. लगेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ही नम्र विनंती. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. वाडा कडूस गटात 3ही उमेदवार राष्ट्रवादीचेच निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी व्यक्त केलाय. तर या भागात राष्ट्रवादीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय. वाडा आणि कडूस या भागात राष्ट्रवादीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे आणि या भागात पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास C24 तासशी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी व्यक्त केलाय. खाली येणार आहे आणि या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनच्या याच्यातून जे आता हे सरकार युती शिवसेना आणि BJP वाद चालला आहे, ह्या वादामध्ये हे सरकार समाजाला विसरून हे स्वतःच ह्या ठिकाणी खुर्च्या सांभाळायचं काम करतात आणि म्हणून आज जनता ह्या सरकारला कंटाळलेली आहे. म्हणून आता राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता राज्यामध्ये येणार आहे. आत्ताच या ठिकाणी यांच्या वादामध्ये कधीही इथं विधानसभेची इलेक्शन लागू शकते आणि जर विधानसभेची इलेक्शन आता या 2.5 वर्षात जर लागली तर खऱ्या अर्थाने ही राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी राज्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीचं जनतेचं सुद्धा कौल आहे आणि हे सरकार लवकर लवकर बाजूला जावं असा जनतेचा कौल आहे. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. आंबेगाव तालुक्यात आदिवासी पश्चिम पट्ट्यात राष्ट्रवादी पक्षाचं मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं जातंय. प्रत्येक गावागावात आणि वाड्या वस्त्यात जाऊन मतदार राजाची भेट घेतली जाते आणि त्यांना आपल्या विकास कामांचा अजेंडा दाखवला जातोय. आंबेगाव तालुक्यात आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात राष्ट्रवादी पक्षाचा जोरदार प्रचार चालू आहे. या भागातील सर्व उमेदवार निवडून येतील असा राष्ट्रवादी पक्षाचा पक्का निर्धार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शिनोली गटाच्या उमेदवार रुपालीताई जयंत जगदाळे, शिनोली गणाच्या उमेदवार इंदुबाई शंकर लोहकरे आणि आमोंडी गणाच्या उमेदवार नंदा सोनवणे यांच्या विजयासाठी पोखरी गाव, तळेघर, शिनोली, डिबा अनेक मोठी गावे वाड्या वस्त्यांना जाऊन रॅलीद्वारे आणि सभा घेऊन मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जातंय. प्रत्येक गावागावात आणि वाड्या वस्त्यात जाऊन मतदार राजाची भेट घेतली जात आहे. त्यांना आपल्या विकास कामांचा अजेंडा दाखवला जात आहे. या विजयासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात एकवटले असून आता विजय आपलाच आहे. साहेबांनी विकास कामे केली आहेत आणि इथून पुढे अजून कामं होणार आहेत. त्यामुळे आपले उमेदवार निवडून देणे गरजेचं आहे, असं मत शिनोली जिल्हा परिषद गटाच्या लोकप्रिय उमेदवार रुपालीताई जगदाळे यांनी केलंय. या प्रसंगी प्रचारात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष मोरमारे, पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, मंत्रालय माजी अप्पर सचिव DB बोऱ्हाडे, खरेदी विक्री संघ माजी अध्यक्ष प्रकाश घोलप, खरेदी विक्री संघ अध्यक्ष मधुआप्पा बोराडे, माजी सभापती पंचायत समिती सलीमभाई तांबोळी, सौ जनाबाई उगले, सुनीता बोराडे, देहू कोकाटे, दिनकर बांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुपा जयंत जगदाळे आणि मी मूळची आंबेगावचीच आहे. धरण झाल्यामुळे मी सुपेदारमध्ये राहते आणि माझे शिक्षण BA झालेले आहे. त्याचप्रमाणे आमच्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. प्रथमतः मी त्यांचे आभारी आहे. परंतु साहेबांनी आमच्या आंबेगाव तालुक्याचा इतका विकास केलेला आहे की सांगता अख्खा दिवसही पुरणार नाही. शाळा असो, बुडीत बंधारे असो, परत शिवकालीन टाक्या असो आणि पडकाईच्या योजनेत बाबतीत सुद्धा भरपूर काही योजना साहेबांनी आमच्या आंबेगाव तालुक्याच्या केलेल्या आहेत आणि इथून पुढे भविष्य काळात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत. आणि त्याचप्रमाणे येत्या 21 तारखेला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्या हीच मी नम्र विनंती करते. मोसिन काठेवाडीसह नंदू बोराडे, C24 तास, घोडेगाव. श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने राहुरी शहरातील श्रीमती सुलोचना कृष्णराव झावरे यांच्या वृंदावन या निवासस्थानी गजानन महाराज पारायणाची सांगता प्रकट दिना दिवशी उत्साहात करण्यात आली आहे. श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने राहुरी शहरातील कासार गल्लीत श्रीमती सुलोचना झावरे यांच्या वृंदावन
या निवासस्थानी 3 दिवसीय श्री गजानन महाराज पारायणाची उत्साहात सांगता करण्यात आली आहे. 4 वर्षांपासून श्री गजानन महाराज पोथीचे पारायण सातत्याने केले जाते. सौ साधना वसंतराव झावरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या पारायणाचे आयोजन करण्यात येते. ज्ञानेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीला कुलकर्णी यांनी श्री गजानन महाराज पारायणाची माहिती विशद केली आहे. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. आपण 3 दिवसाचं गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करतो आणि आज त्याची समाप्ती करतो. पण विशेष त्याचं आज हे आहे की झावरे अक्कांच्या घरी आपण हे पारायण करतोय आणि त्याचं कारणही फार विशेष आहे. त्यांच्या सुनबाई साधना ह्या प्रगट दिनाच्या दिवशी स्वर्गवासी झालेत. त्यांच्या इतकं पुण्यवान कोणी नसेल असं मी म्हणते. माणूस येतो तो शेवटी जाण्याकरताच येतो, पण ज्या दिवशी त्या गेलेत म्हणजे त्या खरोखरीच त्यांना मोक्ष मिळाला असं मला वाटतं. आणि त्याकरता त्यानिमित्ताने आमच्या मंडळाने असं ठरवलं की ह्या दिवशी दरवर्षी आपण पारायण करायचं आणि त्याचं हे आता 4थं वर्ष आहे. याकरता सगळ्या बायका आमच्या मंडळाच्या येतात आणि पारायणाला हजर राहतात. आज ज्ञानेश्वर महिला मंडळाचं दासबोधाचं पण पारायण असतं. ते 9 दिवस असतं. ते असून सुद्धा बायका सकाळी हे पारायण करतात आणि मग दुपारी तिथे वाचायला जातात. इतका त्रास असून सुद्धा आम्ही ह्या साधना करता आणि हे तिच्याचप्रमाणे सगळ्यांना मोक्ष मिळावा अशी अपेक्षा करून आम्ही हे पारायण ठेवलेलं आहे. गजानन महाराज पारायण सुरू करण्याचा उद्देश श्री कृष्ण बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुलोचना झावरे यांनी सांगितलंय. साधना वसंतराव झावरे आज 4 वर्ष झाले तिला जाऊन. प्रगट दिनाच्याच दिवशी गेली म्हणून आम्ही हे गजानन महाराजांचं पारायण करतो आणि सवासणीला अलंकार देतो, वाट्या भरतो, दरवर्षी साजरा करतो. आज या ठिकाणी आपण संत श्रेष्ठ गजानन महाराजांची प्रगट दिन साजरा करण्यासाठी सर्व महिला जमलेल्या आहेत. या भक्तिरसात व्यक्त झालेल्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महिलांना मी प्रथमतः वंदन करते. डॉक्टर वेणी कुलकर्णी आणि झांवरेताई आजी यांनी जे सगळ्या महिलांना स्फूर्ती दिली आणि प्रोत्साहन दिलं आणि हा 3 दिवसाचा गजानन महाराजांचा तो आम्ही पारायण सोहळा साजरा केला आहे. यामुळे सगळ्या महिला परमार्थामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही या ठिकाणी साजरा करीत आहेत. सर्व लहान मुलींपासून त्यांच्या नातीसुद्धा झावरेताईंच्या या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्वांना गजानन महाराजांनी अशीच चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडून अजून उत्तरोत्तर कार्य घडावं ही परमेश्वराने प्रार्थना करून या सांगता सोहळ्याच्या प्रसंगी सर्व जाती धर्माच्या महिला उपस्थित होत्या. आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पुण्यात पालिका निवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्ष सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असून आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय. शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. या वादातून पदरात पडेल ते घ्यायचे असे दिसत आहे. शिवसेनेने या निवडणुकीमध्ये स्पष्ट भूमिका जाहीर करणे महत्त्वाचे आहे असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पुण्यात पालिका निवडणुकीसाठी चव्हाण यांच्या सभेचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, विश्वजित कदम उपस्थित होते. काँग्रेस पक्ष सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही. माजी पंतप्रधानांवर टीका करणे निंदाजनक आहे, असे करता कामा नये. तसेच विरोधकांना दाबण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर पडला असून 40 लाख नोकऱ्या गेल्या आहेत.
युवक यात भरडला गेला आहे. नोटाबंदीला 100 दिवस होतील तरी देखील पंतप्रधानांनी त्याचा हिशोब दिला नाही. त्यांच्या मागे देशातील जनता उभी राहिली. यावर सरकारमधील कोणीही बोलण्यास तयार नाहीये. जनतेची मोदींनी माफी मागितली पाहिजे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून काही निष्पन्न झाले नाही. पुणे मेट्रो प्रकल्पाला भाजप सरकारने पुणे महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंजुरी दिली. त्यांचे सरकार असताना 2.5 वर्ष लागले. याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार आहे, अशी ही टीका त्यांनी यावेळी केली आहे. शिवसेना बाहेर पडेल का? बाहेर पडली तर काय होईल? 2 पर्याय आहेत की शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर पडेल का? शक्यता कमी वाटायला लागलेली आहे. कितीही अपमान झाला तरी सत्ता असताना सोडायची नाही, अशा प्रकारचे आतापर्यंत शिवसेनेची वर्तणूक दिसते. त्यातून मग या वादातून आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचं, हेच पुढे घडेल असंच आता म्हणावं लागेल. आणि समजा अगदी आपण टोकाची भूमिका शिवसेनेने घेतली असं जरी म्हटलं आणि शिवसेना सरकारमधून बाहेर पडली, विरोधी पक्षाची जरी भूमिका घेतली तरी आपोआप सरकार पडेल असं नाही. त्याला कोणीतरी अविश्वास ठराव आणून सभागृहामध्ये सरकारचा पराभव करावा लागेल आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ती जबाबदारी शिवसेनेची असेल. या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली तर अधिक बरं होईल. आणि सरकार पडल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय होईल का निवडणुका होतील याबद्दलही चर्चा चालू आहे, पण मला त्यामध्ये काही जायचं नाही. काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याकरता तयार आहे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला पाठिंबा दिला जाणार नाही. आम्ही या निवडणुकीमध्ये आमची लढाई जातीवादी पक्ष असतील, कम्युनल फोर्स असतील, त्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष करतो आहे, शिवसेना त्यांच्याबरोबर आहे, आणि त्याचबरोबर MIM सारखा पक्ष आम्ही जातीवादी समजतो आणि त्या कुणाबद्दलही कुणाबरोबरही आम्ही सोबत जाणार नाही किंवा युती करणार नाही. तर या पार्श्वभूमीवर राज्यात जी काही विधानं एकमेकाबद्दल झाली त्याची कुठेतरी समाचार घेणं गरजेचं आहे. अगदी पंतप्रधानांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल केलेली टिप्पणी असेल. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मुस्लिम समाजाला आरक्षण आणि यासह विविध मागण्यांसाठी 17 फेब्रुवारीला हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कळमनुरी येथे गुरुवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. आरक्षण या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव आदी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर मूक मोर्चा 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता कळमनुरी येथील रजा मैदान येथून मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालय कळमनुरीपर्यंत काढण्यात आला. मोर्चात समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये बच्चे कंपनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. हा मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चात मुस्लिम आरक्षण कृती समितीकडून आरक्षण आणि आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चात मुस्लिम बांधवांसाठी पाणी बॉटल, पाणी पाउचचे वाटप मराठी शिवसैनिक सेनेच्या वतीने करण्यात आले. आज हमने कलमनुरी में जो मुस्लिम आरक्षण मुक्त मोर्चा रखा है, इसका सिर्फ एक ही मकसद है कि मुस्लिम समाज के धर्मचारण पवित्र कुरान और शरीयत में मदाखलत ना हो और गुस्ताखी नबी की शान में जो गुस्ताखी करे उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए और मुसलमानों को 10% रिजर्वेशन मिलना चाहिए. हम हुकूमत हिंद से अब गुजारिश करते हैं कि मुसलमानों को 10% रिजर्वेशन दिया जाए और हम आपसे उम्मीद करते हैं कि आप हमें 10% रिजर्वेशन देंगे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. पाथर्डीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे रौप्य महोत्सवी राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप नुकताच संपन्न झालाय.
महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन नव्याने करून ते समाजासमोर आलं पाहिजे असं मत डॉक्टर VL धारूरकर यांनी मांडलंय. इतिहास केवळ राजकीय नसतो, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक रंगाने इतिहास फुललेला असतो. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रात होते. कल्याणकारी राज्य कसे निर्माण करतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले, असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे अध्यक्ष डॉक्टर VL धारूरकर यांनी केले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे रौप्य महोत्सवी राष्ट्र अधिवेशनाचा समारोप बाबूजी आव्हाड महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. यावेळी बोलताना धारूरकर म्हणाले, महाराष्ट्राच्या ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीचे पुनर्लेखन करून इतिहासाच्या संशोधकांनी इतिहासाला जिवंत आणि पारदर्शन स्वरूप प्राप्त करून द्यावे. महाराष्ट्र इतिहास परिषदेने इतिहासाच्या संशोधनाच्या कामात केलेलं कार्य अलौकिक आहे. काळोखाने भरलेला इतिहास घोगण्यापेक्षा तारकांनी भरलेल्या आकाशाकडे पहा. इतिहास केवळ राजकीय नसतो, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अंगाने इतिहास फुललेला असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा घेऊन अनेक राष्ट्रे निर्माण झाली. राज्यातील गडही शिवरायांची देणगी आहेत. तेथील इतिहासाचे संशोधन नव्याने करून ते समाजापुढे आणले पाहिजे. यावेळी डॉक्टर अशोक कानडे आणि अनिता कानडे यांचा इतिहास परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. डॉक्टर जयसिंग पवार, डॉक्टर सदाशिव शिवदे, शासनाच्या गॅझेटियर विभागाचे संचालक डॉक्टर अरुणचंद्र पाठक, बाबासाहेब देशमुख, प्राचार्य डॉक्टर GP ढाकणे उपस्थित होते. विविध पुस्तकांच्या स्टॉलसह ऐतिहासिक वस्तूंचे दालनही उभारण्यात आले होते. प्रास्ताविक डॉक्टर GP ढाकणे यांनी केले. प्राध्यापक रमेश मोरगावकर यांनी स्वागत केले. सुरेखा चेमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर अशोक कानडे यांनी आभार मानले. इतिहास हा लोकांचा आहे, हा समाजाचा आहे. हा केवळ राजकीय नाही तर तो सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक अंगाने फुलत जाणारा असतो. प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की समाजशास्त्राच्या अंगाने इतिहास आता गेला पाहिजे. आपण लिओपोल्ड रँके यांना इतिहासशास्त्राचा पितामह असं मानतो. रँके यांनी रोमन साम्राज्याच्या उदयास्ताचा इतिहास पहिल्यांदा लिहिला 19व्या शतकामध्ये जर्मनीमध्ये ते होऊन गेले. 1866 आणि 1766 आणि 1886 असा त्यांचा काळ होता. आणि मग या श्वेनसंघाने केलेल्या वर्णनाबरहुकूम वागणारा महाराष्ट्र आणि त्याची अस्मिता जतन करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. राष्ट्रकूटांनी 712 मध्ये जेव्हा मोहम्मद बिन कासिम सिंध प्रांतावर चालून आला होता, दक्षिण पथावर तो आणखी काही वर्षांनी आला, परंतु तो लगेच दक्षिण पथावर आला असता, पण त्याला रोखण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते काम राष्ट्रकूटांनी केलं. आणि जगामधले अभ्यासक आमच्या महाराष्ट्राविषयी, आमच्या प्राचीन कालखंडाविषयी किती चांगल्या पद्धतीनं, किती सखोल असा अभ्यास करतात याचं आपल्याला भान होऊ शकतं, ज्ञान होऊ शकतं. जर जगाला भारत काही देऊ शकणार असेल तर जगाला भारत संस्कृतीशिवाय दुसरं काही देऊ शकणार नाही. आणि ते प्राचीन काळामध्ये भारतानं जगाला दिलेलं होतं असं आशीर्वादलाल बाशेम यांनी वंडर दॅट वॉज इंडिया या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. आळंदी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच सविताताई गावडे आणि दिनेश घुले यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आळंदी नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्या पत्नी सविताताई गावडे आणि भाजपाचे आळंदी शहर कार्याध्यक्ष दिनेश घुले यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष टेंगले यांनी सूत्रांना कळवली आहे. नमस्कार, मी प्रशांत कुऱ्हाडे. आत्ताच झालेल्या आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दिनांक 15 डिसेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर आमचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीपर्यंत होता. त्यानंतर 17 तारखेला उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. गेले 2 महिने आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक यांच्या घडामोडी चालल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड वादविवाद, त्या पदासाठी प्रचंड रस्सीखेच चालू होती. परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने
आदरणीय आमदार बाळाभाऊ बेगडे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी मला संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी पक्षाचे आभार मानतो. पक्षाचे आभार मानतो आणि त्या ठिकाणी मला ती संधी दिली. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल अशी मी आशा बाळगतो. आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आमच्या आळंदी नगर परिषदेमध्ये सेनेचे पण 2 अपक्ष नगरसेवक होते. त्यांनी देखील माझ्यावरती विश्वास ठेवला. निवडणुकीच्या दिवशी सेनेचा शैलजा तापकीर यांचा अर्ज होता आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा एक अर्ज होता आणि सचिन गिलबिले यांचाही अर्ज होता. परंतु सर्व नगरसेवकांनी मला त्या लायक ठरवलं आणि माऊलींनी ती संधी मला दिली व सर्वांना एक माऊलींनी पण एक माझ्या बाबतीत नाव राहील माझं असं एक मला त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध व्हावं अशी संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. भ्रष्टाचाराने माखलेल्या काँग्रेसची अवस्था देशात बिकट. पुणेकरांनी महापालिकेतही भाजपला साथ द्यावे असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचे आवाहन. पांगरमल दारूकांडात पोलीस अधीक्षकांचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे बळी गेल्याचे तृप्ती देसाई यांचा आरोप. बाभळ येथे मतदान जनजागृती फेरी आणि मतदान संकल्प शपथ कार्यक्रमांचे आयोजन. आणि शिवसेनेनं निवडणुकीत स्पष्ट भूमिका जाहीर करणे महत्त्वाचे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मत. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.